नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. आशा करते की तुम्ही सगळेजण आनंदी आणि निरोगी असताल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवत आहे गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मसाला कारलं आणि डाळ मिरचू. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या गावाकडं डाळ मिरचू आणि गरम गरम भाकरी म्हणलं की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याच्यामुळंच आज मी बनवत आहे डाळ मिरचू आणि कारलं. तर कारलं असं म्हणजे की बिलकुल कडू लागणार नाही, त्या टाईप मी कारलं बनवणार आहे मित्रांनो. तर एकदा रेसिपी नक्की बघा. पहिल्यांदा कारले चिरून घ्या. जसं आपण भरलेलं वांगं बनवतो त्या टाईप त्या कारल्याच्या 4 फोडीमध्ये ते कारलं तुम्हाला चिरायचं आहे. चिरून ते कारलं तुम्हाला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. या प्रकारे मी उकळून घेतले आणि त्याची रेसिपी पण मी तुम्हाला नक्की सांगते. हे पहा, भाकरी माझी फुगत आहे. असे म्हणतात, फुगलेली भाकरी खूप चव देते. तर कुणाकुणाला आवडतं डाळ मिरचू, कारलं, गरम भाकरी, त्यांनी नक्की कॉमेंट्स करा. तर तुम्ही पाहू शकता, उकडलेले कारले मी आता एका बॉल्समध्ये काढणार आहे, एका वाटीमध्ये काढणार आहे. छान पिळून सुक्कं असं वांग्यासारखं करून घ्यायचं. हे अशा प्रकारे सगळे कारले मी आता उकडलेले काढून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये. आता याचा मसाला मी आधीच टाकून घेतला होता, तरी पण मी तुम्हाला सांगते. मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट, आपला घरगुती काळा मसाला, थोडंसं मीठ, अद्रक लसूणची पेस्ट. आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकत्र करायचं आहे, थोडंसं पाणी टाकून. मिश्रण पूर्ण एकत्र झाल्यानंतर अशा प्रकारे होईल. त्यानंतर आपल्याला एक एक कारलं असं घ्यायचं आहे आणि ह्या कारल्याच्या मध्ये हे मिश्रण पूर्ण भरून घ्यायचं आहे. बिलकुल थोडंसुद्धा तुम्हाला कारलं कडू लागणार नाही. एकदम तुम्ही वांग्याची भाजी खाल्ल्यासारखं कारलं लागणार. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी आता तवा ठेवलेला आहे. तुमच्याकडे छोटी कढई असेल तर तुम्ही कढईही ठेवू शकता. आणि जेवढं तुम्ही तेल यूज करता तेवढंच तुम्ही तेल टाकायचं. कोणाकोणाला जास्त तेल आवडतं, कोणाकोणाला कमी आवडतं.
तर आपल्याला आता ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं असल्यामुळे आपण थोडंसं तेल जास्त टाकत आहोत इथं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी जिरी. त्यानंतर आपण टाकूया थोडीशी मोहरी. मोहरीचा तडतड आवाज आल्यानंतर आपण टाकायचे आहेत हे मसाला भरलेले कारले. थोडीशी धने पावडर. तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता. झाकून ठेवायचे छान प्रकारे वाफ येईपर्यंत. नंतर त्याला आपण एकदा परतवायचं आहे कारलं. तर गावाकडचं कारलं एकदा नक्की खाऊन बघा आणि तुम्हाला कडूही लागणार नाही आणि तुमच्या हेल्थसाठीही कारलं खूप छान आहे. कारल्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास कमी होतो. त्यामुळं कारलं अवश्य खा आणि अशा प्रकारे बनवून खाल्ल्यानंतर तर तुम्हाला आणखीन आवडेलच आवडेल. तर मित्रांनो, आता आपण कारलं पलटी करायचं आहे, परतवायचं आहे. म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करायची आहे. म्हणजे आपल्याला कारलं चारी बाजूने फ्राय झालेलं दिसेल. आणि परत एकदा 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं. तर बघूया मग आपलं कारलं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे चविष्ट दार कारलं आणि झणझणीत कारलं खाण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि पुढच्या व्हिडिओत आपल्या डाळ मिरचूची रेसिपी नक्की पहा. आणि डाळ मिरचू म्हणलं तर गावाकडची शान आहे. गावाकडच्या प्रत्येक व्यक्तीला, कारण रानात काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या महिलांना, शेतकऱ्याला आवडणारी भाजी म्हणलं की डाळ मिरचू.